रक्षाबंधनाचा सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्याने राखी खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होत आहे. विविध रंगातल्या आणि आकारातल्या आकर्षक खड्यांचा वापर केलेल्या राख्यांना यंदाच्या मोसमात विशेष मागणी आहे. तसेच मोती राखी, मीना राखी, चंदन राखी, बाजूबंद राखी, जलाशीष राखी, जरीची राखी असे विविध राख्यांचे प्रकार महिलांना आकर्षित करत आहेत. कमीत कमी 50 पैशांपासून ते 1000 रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये 1000 रुपयांची हिऱ्याची राखी यावर्षीचे खास आकर्षण बनली आहे. चांगल्या आणि मध्यम प्रतीचा खडा लावलेल्या राख्यांच्या बाजारातील किमती 1 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. तसेच लुंबा राख्याही महिला वर्गाला आकर्षित करत आहेत. या राख्यांच्या किमती 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टून राख्याही आघाडीवर आहेत. छोटा भीम, स्पायडरमॅन, बालवीर, अँग्री बर्ड, सॉफ्ट टॉईज तसेच लाइटिंगच्या राख्याही लहान मुलांना भुरळ घालत आहेत. त्यांच्या किमती 10 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहेत. विविध प्रकारच्या राख्या लोकांचे आकर्षण ठरत असताना सोन्या चांदीच्या राख्यांची मागणीही कमी झालेली नाही. या वर्षीपासून लागू करण्यात आलेल्या LBT करातून राख्यांना वगळण्यात आल्याने यंदा राख्यांचे भाव स्थिर आहेत. मात्र वाढती महागाई पाहता त्यांच्या किमतीतही किंचितशी वाढ झाल्याचे राख्यांचे व्यापारी भरत सुराणा यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दूरदृष्टी आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता असणारी व्यक्ती इतिहास घडवू शकते, असे मत डॉक्टर अशोक कामत यांनी व्यक्त केलं. सरहद पुणे आणि चिनार पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने द लिजंड ऑफ बंदा बहादूर या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला गेला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर प्रकाश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. सरहद संस्थेचे संजय नहार, चरणसिंग सहानी, रविंदर पालसिंग सैगल, संतसिंग मोखा, विदुला देशपांडे यावेळी उपस्थित होते. डॉक्टर कामत म्हणाले, देशात पाश्चात्य आणि आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत चालला आहे. यामुळे वाचकांची इतिहासाची नाळ तुटली आहे. अशावेळी इतिहासाची नाळ जुळवून देण्याचे काम द लिजंड ऑफ बंदा बहादर हे पुस्तक करेल. बंदा बहादरच्या जीवनाविषयी अनेक अफवा गूढता सांगितल्या जातात, पण बंदा बहादर कसे होते याविषयी पुस्तकात सांगितले आहे. आपल्याला इतिहासाबाबत माहिती असावी. नेपोलियनवर हजारो पुस्तके आहेत, पण शिवाजी महाराज आणि बंदा बहादरवर मोजकीच पुस्तकं आहेत. भारतीय वीर पुरुषांच्या जीवनावर पुस्तके लिहिण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यावा. शीख आणि मराठेच फक्त इतिहास काय हे सांगू शकतात. शीख आणि मराठे एकत्र आल्यास अनेक समस्या सुटतील. समाज इतिहास विसरतो, त्यामुळे समाजाची अधोगती होते. वारंवार पराभव स्वीकारावा लागतो. अशावेळी इतिहास जिवंत ठेवण्याचे काम पुस्तके करतील. द लिजंड ऑफ बंदा बहादर हे मराठीत अनुवादातील उत्तम पुस्तक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बेकायदेशीर होर्डिंग्सची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश नेमण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आकाश आणि चिन्ह विभागाच्या कारभाराबरोबरच बेकायदेशीर होर्डिंगची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरसेवक अविनाश बागवे यांनी दिली. महापालिकेच्या पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत होर्डिंगच्या विषयावर वादळी चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत शहरात 1157 होर्डिंग्ज अधिकृत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार होर्डिंगची थकबाकी ही 27 कोटी रुपये होती, परंतु याबाबत अधिकारी माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे उत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आकाश आणि चिन्ह विभागाच्या कारभाराची आणि विशेष करून बेकायदेशीर होर्डिंगची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या समितीत अधिकारी आणि नगरसेवकांचा समावेश असणार आहे. या समितीने 1 महिन्यात अहवाल देणे बंधनकारक आहे. या अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. शहरात बीओटी आणि पीपीपी तत्वावरील 327 आणि त्या व्यतिरिक्त 312 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर 1 आठवड्यात कारवाई करण्याचे आदेश आयुक्त महेश पाठक यांनी दिले. या कारवाईसाठी या विभागाला कर्मचारी आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आयुक्त पाठक यांनी दिले आहे, अशी माहितीही बागवे यांनी दिली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नागरिक आणि पोलीस यांच्यातील मुक्त संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामान्य नागरिकांच्या पोलिसांबद्दल असणाऱ्या तक्रारी तसेच त्यांची वाटणारी भीती, कायद्याचे अज्ञान आणि गैरसमज दूर व्हावे यासाठी सजग नागरिक मंच आणि ह्युमन राईट्स अँड लॉ डिफेंडर्स यांच्यातर्फे पोलीस आणि नागरिक यांच्यात मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिकारी मनोज पाटील, इनामदार हसबनीस, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर उपस्थित होते. खाकी वर्दीतील अधिकारी आणि वाहतूक अधिकारी यांच्या अधिकारात काय फरक असतात, तसेच मानवी हक्क आयोगाचे नियम, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या नियमांबद्दलची प्रबोधनात्मक माहिती यावेळी मांडण्यात आली होती. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना पोलिसांच्या कर्तव्याचे आणि कायद्याचे ज्ञान असावे या उद्देशाने दत्तात्रय पंडित, विवेक वेलणकर आणि असीम सरोदे यांनी नागरिक आणि पोलीस यांच्यातील मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रस्त्यामध्ये पोलिसांकडून अडवणूक केली जाते आणि जवळ गाडीचे कागदपत्र नसल्यामुळे पैशाची मागणी केली जाते, तेव्हा न घाबरता फक्त गाडीचा परवाना दाखवला तरी चालतो. इतर कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी चालते. इतर कागदपत्र 15 दिवसांमध्ये दाखवली तरी चालतात. त्या वाहतूक पोलिसाला पैसे देण्याची गरज नाही, अशी माहिती मनोज पाटील यांनी यावेळी दिली. वाहतूक पोलिसांचे नियम आणि कायदे यांच्याबद्दल माहिती होण्यासाठी फेसबुक माध्यम सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या कायद्याची माहिती नसते. प्रथम कायद्याचे ज्ञान माहीत करून घेतले पाहिजे. कोण चुकते ते पाहण्यापेक्षा सुशिक्षित वर्गाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार घेऊन जाण्याचा त्यांना अधिकार आहे. गुन्ह्याची नोंद करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणात पक्षाच्या भूमिकेला माझा पाठिंबा राहील, असे आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं. ओबीसींच्या सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषानुसार मराठा समाजातील नागरिकांना आरक्षण मिळावे, या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी तुषार काकडे, सचिन तावरे उपस्थित होते. मेटे म्हणाले, मराठा आरक्षणातील माझ्या भूमिकेला पक्षाने कुठलाच आक्षेप घेतला नसून माझ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. छगन भुजबळ यांनीही मराठा आरक्षणासाठी मला पाठिंबा दिला असल्याचे मेटे यांनी सांगितले. शासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही बापट आयोगाने आरक्षणासाठी कोणतीही कार्यवाही न केल्याने आयोगातील सदस्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा समाजाला 25% आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणासाठी समितीने नागरिकांकडून लेखी स्वरूपात माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
17 तारखेला नवीन सर्किट हाऊस येथे दुपारी 12 वाजता नागरिकांनी समितीपुढे लेखी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करून ते म्हणाले, नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन समिती आरक्षणाची पुढील दिशा ठरवणार आहे. राजकारणामुळे मराठा समाजाची अधोगती झाली असून त्यांना शिक्षण आणि नोकरीतील फायदे मिळायला हवेत. उदाहरणार्थ शिक्षणामध्ये आहे, नोकरीमध्ये आहे आणि अन्य सुद्धा उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा अन्य काही असेल, या सगळे फायदे हे मिळावे. राजकारणामध्ये आम्हाला त्याची गरज नाही. उलट राजकारणामुळं आमच्या समाजाची अधोगती झाली अशा मतावर आम्ही आता आलेलो आहोत. मला समज वगैरे अशी काही केलेली नाही पक्षाने. भुजबळ साहेबांच्या बद्दल सुद्धा मी असं काही वाईट बोललेलं नव्हतो. गेल्या निवडणुकीच्या वेळेस जे नाशिकमधल्या आपल्या शिवसंग्रामच्या आणि मराठा पाठिंबा असेल एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या सोबत या लढ्यामध्ये असेल आणि सोबतच नाही किंवा 2 पावलं मी पुढे असेल तुमच्यापेक्षा, ही भूमिका त्यांनी मांडलेली होती, त्यांनी घेतलेली होती. या संदर्भामध्ये पुढं त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या संदर्भामध्ये शिवसंग्राम संघटनेत आणि मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल रोष तयार निश्चितपणे आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांचा प्राध्यापक प्रणजी शेजवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. फाउंडेशन आणि साहित्य समन्वय महासंघाच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्रणजी शेजवलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाकडे फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर यावेळी उपस्थित होते. द.बी. कुलकर्णी म्हणाले, आजच्या काळात साहित्यिक अधिकाधिक आत्मकेंद्री होत आहेत. साहित्यापेक्षा स्वतःलाच महत्त्व मिळावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे साहित्य क्षेत्र गढूळ झाले आहे. आज समीक्षा करताना काय लिहावे यापेक्षा काय लिहू नये याचा विचार करावा लागतो. हे साहित्याच्या वाढीसाठी योग्य नाही असेही ते म्हणाले. डॉक्टर प्रणजी शेजवलकर म्हणाले, डॉक्टर द.बी. कुलकर्णी हे केवळ साहित्यिक आणि अभ्यासकांचेच नव्हे तर प्रकाशकांचे देखील मार्गदर्शक आहेत. त्यांच्यामुळे साहित्यिकांप्रमाणे प्रकाशकही घडले आहेत असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या बैठकींना अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने समितीचे कामकाजच होत नाही. या समितीच्या आगामी बैठकीला अधिकारी उपस्थित राहिले नाहीत तर सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा इशारा महिला आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली मराठे यांच्यासह अन्य सदस्यांनी दिला आहे. पालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर अनेक महत्त्वाचे विषय होते, परंतु बैठकीला कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. याबद्दल महिला सदस्यांनी संताप व्यक्त केला.
समितीच्या सलग तिसऱ्या बैठकीला अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे समितीचे कामकाज होत नाही. समितीच्या आगामी बैठकीला अधिकारी उपस्थित न राहिल्यास सदस्यपदाचा राजीनामा देण्याचा इशारा अध्यक्ष मराठे यांच्यासह शिवसेनेच्या संगीता ठोसर, भाजपच्या मनीषा चोरबेले, प्रतिभा ढमाले यांनी दिला आहे.